जेसन होल्डर इन CSK. हो मित्रांनो, आंद्रे रसल आणि ग्लेन मॅक्सवेल IPL 2026च्या ऑप्शनमध्ये नसल्यामुळे सर्वच टीमच्या ऑप्शन स्ट्रॅटेजीमध्ये त्यांना बदल करावा लागणार आहे आणि त्याचमुळे जेसन होल्डर आपल्याला CSK कडून जाताना दिसू शकतात. आणि मी असं बोलण्याचं कारण म्हणजे मला नाही वाटत CSK कॅमेरॉन ग्रीनच्या पाठीमागे जाणार. ही इज अ क्वालिटी प्लेअर, पण कॅमेरॉन ग्रीनला टीममध्ये घ्यायचं म्हणलं तर त्यांना 25 ते 30 कोटी साईडला ठेवावं लागेल आणि मला नाही वाटत की CSK कॅमेरॉन ग्रीनसाठी इतके पैसे देणार. आणि कॅमेरॉन ग्रीन मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करतो, पण CSKला 8 नंबरवर एक फिनिशर ऑलराऊंडरची गरज आहे आणि त्यासाठी जेसन होल्डर एक बेस्ट ऑप्शन ठरू शकते. आणि जे काम ड्वेन ब्रावोने CSKसाठी केलं होतं त्याच्या बॅटिंगसोबत, त्याच्या बॉलिंगसोबत, त्याच्या लिडरशिपसोबत, ते काम जेसन होल्डर नक्कीच करू शकतो. कारण तो प्लेअर 2015 ते 2021 पर्यंत वेस्ट इंडिज टीमचा कॅप्टन राहिलेला आहे. जेसन होल्डरचे आत्ताचे स्टॅट्स बघता त्याने कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये 10 मॅचेस खेळताना 267 रन बनवले आहे आणि त्यामध्ये 5 किंवा त्यापेक्षा खाली नंबरवर खेळताना त्याने 250 लावले आहे. आणि लक्षात देण्यासारखी गोष्ट म्हणजे त्याने 10 मॅचेसमध्ये 21 छक्के मारले आहे आणि त्याचसोबत त्याचा स्ट्राईक रेट 167चा आहे आणि बॉलिंगमध्ये 10 मॅचेसमध्ये 13 विकेट्स, त्याचसोबत 21चे ॲव्हरेज आणि 7.8ची इकॉनॉमी आहे. तर CSK फॅन्स, तुम्हाला काय वाटतं? जेसन होल्डर खरंच CSK कडून जाणार का लिएम लिव्हिंगस्टन जाणार? कमेंट्समध्ये नक्की सांगा.